फक्त चांदोरी आणि सायखेडाच नव्हे तर नाशिकच्या बहुतांश भागात अशी परिस्थिती आहे। नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल 94,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर आलाय। धरणाखालील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय असून निफाड सिन्नर महामार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि नदीपात्र पूल तसंच पूरग्रस्त भागात न जाण्याचं आवाहन केलंय। या पुलाजवळून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या 3 दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग केली। त्यामुळे आपण जर पाहिलं तर नाशिकच्या संपूर्ण नद्यांना जे ते या ठिकाणी मोठा पूर आल्याचं पाहायला मिळेल। मी आता नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणाखाली असलेल्या एका पुलावर उभा आहे। नांदूर मधमेश्वर धरणातून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता जवळपास 94,000 क्युसेसपेक्षा जास्त वेगाने पाणी जे ते या गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आणि त्यामुळे नदी खाली जर असलेला जो निफाड सिन्नर महामार्गावरील महत्त्वाचा पूल जो आहे तो या ठिकाणी कालपासून जो पाण्याखाली गेलाय। त्यामुळे या भागातली वाहतूक जी ती पूर्णतः ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। हा जो पूल आहे हा महत्त्वाचा मानला जातो। सिन्नर असेल, नाशिक असेल किंवा नाशिकची कनेक्टिव्हिटी जी पुण्याला जोडणारी असेल यासाठी हा पूल जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी ती ठप्प झाली, त्यामुळे संपर्क जो तो या ठिकाणी तुटलाय आणि अनेक वाहनं जे ते या ठिकाणी अडकून पडलेत। आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यात अशाच पद्धतीने पावसाचा जोर सुरू राहिला तर ही पाणी पातळी जी ती जवळपास 1,00,000 क्युसेसपेक्षा जास्त वेगाने होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ह्या नदी जी गोदावरी नदी जी तिला जे ते रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा वाहतूक खंडित होण्याबरोबरच या ठिकाणच्या शेती पिकाचंही मोठं नुकसान होणार आहे आणि अशाच पद्धतीने जर अशी परिस्थिती राहिली तर परिसरातील गावाला जे ते प्रशासनाच्या वतीने धोका सतर्कतेचा इशारा जो तो देण्यात आला आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, नांदूर मधमेश्वर, निफाड, नाशिक।